आज आपण रेस्टॉरंट स्टाईल ही मटार पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही मटार पनीरची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा। तशीच चवीला लागणारी ही भाजी कशी बनायची ते पाहूया। तर ही मटार पनीरची भाजी हॉटेलसारखी तर लागतेच, बघा दिसायलाही तशीच दिसते। तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच रेसिपी आवडेल। तर त्यासाठी आपल्याला पनीर घ्यायचं आहे, मी घरी बनवलेलंच पनीर आहे। ते पनीर मी 100 ग्रॅम घेतले, त्याचे बारीक तुकडे करून घेतले। अंदाजे हे 100 ग्रॅम पनीरचे तुकडे आहेत। हे घरी बनवलेले पनीर कसे बनवायचे ते मी व्हिडिओ मागे दाखवली आहे, तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा। तुम्हाला हे पनीर घरच्या घरी बनवू शकता। तर आता आपण खडे मसाले घेतले, म्हणजे काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता 3-4 तुकडे घ्यायचे आहेत। आणि त्यामध्येच मी 1 बाउल मटार टाकून घेतलेला आहे। फोडणीमध्येच आपल्याला मटार परतून घ्यायचे आहेत। व्यवस्थित 1 मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाटाण्याला लागेल तेवढंच, म्हणजे मटारला लागेल तेवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे। कारण आपण जे ग्रेव्ही करणार आहोत त्याच्यामध्ये मीठ घातलेलं ऑलरेडी आहे, त्यामुळे आपण मसाला आणि मीठ आपल्याला मटारला जेवढे लागतील तेवढंच घालायचं आहे। थोडंसं पाणी सुटलेलं आहे, आता आपण वाफवून घेऊया। 5 मिनटं मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर तुम्ही वाफवून घेऊ शकता। मध्ये थोडंसं बघा, चेक करा आणि हलवून घ्या। याप्रमाणे 5 मिनटानंतर आपले मटार थोडेसे वाफून झालेले आहेत। आता त्यामध्येच आपल्याला कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण आणि काजूची ही ग्रेव्ही मी तुम्हाला बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दाखवली आहे कशी बनवायची। तर ही ग्रेव्ही तुम्ही करून फ्रीझरमध्ये ठेवू शकता, आठवडाभर ही फ्रीझरमध्ये राहू शकते। तर मी ते ग्रेव्ही आपल्याला 3 टेबलस्पून मोठे 3 चमचे मी घेतले आहेत। जेवढी ग्रेव्ही करायची तेवढे चमचे ग्रेव्ही मसाला घ्या आणि त्यात टाकून मी 1 कप पाणी टाकून वाफवून घेतलेली आहे। 10 मिनटं वाफवून झाल्यानंतर आपले मटार असे याप्रमाणे चांगले शिजून निघाले आहेत। 10 मिनटं पाण्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून वाफवून घेतलं आहे। आता जे पनीर मी फ्राय करून ठेवले होते ते पनीरचे तुकडे मी त्यामध्ये घालून घेतलेले आहेत। पनीर फ्राय चांगले आधी केल्यामुळे हे असे मटारमध्ये कुस्करले जात नाही, म्हणून पनीरचे तुकडे आपण 1 मिनटं तेलामध्ये फ्राय करून आधी घेतले होते आणि ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतले। कसुरी मेथी मी 1 टेबलस्पून टाकून घेतले आणि त्याला व्यवस्थित 1-2 मिनटं परत परतून घेणार आहे। याप्रमाणे आपली मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे। नक्कीच तुम्हाला आवडेल, याप्रमाणे तुम्ही नक्की करा। हॉटेलसारखीच त्याची चव लागते। तर मसाला जर तुम्ही आधी बनवून ठेवला तर तुम्ही अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्ही त्याचप्रमाणे तुम्ही पालक पनीर किंवा काजू मसाला किंवा वेगवेगळ्या रेस्टॉरंट स्टाईलच्या भाज्या तुम्ही करू शकता। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार।